नमस्कार मित्रांनो, द विजय अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आपला एसीचा म्हणजे सेकंड इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा परवा दिवशी बॅकलॉगचा पेपर आहे 2019 पॅटर्नचा। तर पेपर आहे M3चा म्हणजेच इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3चा। तर त्याच्यासाठी मी एक स्ट्रॅटेजी बनवलेली आहे। तर पोरांनी अजून पण अभ्यास चालू केला नाही किंवा अभ्यास कसा चालू करायचा आहे स्टार्टिंगपासून काही समजत नाही आहे, पेपर अवघड आहे। त्याच्यानंतर अभ्यास केला आहे तर रिव्हिजन कशी करायची, कोणते टॉपिक इम्पॉर्टंट आहे व्हिडिओमध्ये सगळं सांगितलेलं आहे मी। तर एकदा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि तुमच्या मित्रांसोबत ज्यांचा बॅकलॉग आहे त्यांच्यासोबत शेअर करा। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण युनिट 3 बद्दल पाहूया। युनिट 3 आहे आपलं स्टॅटिस्टिक। तर आपला जो M3चा पेपर असतो तो 70 मार्काचा असतो आणि त्याच्यात जे पहिले 6 क्वेश्चन्स विचारतात ते MCQ राहतात। तर ते 10 मार्क तुम्हाला भेटतील आजूबाजू वगैरे। तर त्याच्यानंतरचा पेपर कसा सॉल्व करायचा ते खूप हार्ड राहतं मुलांसाठी। तर आपल्याला पासिंग म्हणजेच 28 मार्क किंवा जर इनसेममध्ये जर फेल असाल तर 40 मार्क पाडणं लागतात। तर त्यासाठी अभ्यास कसा करायचा या सब्जेक्टचा, तर आता फक्त 1 किंवा 2 दिवसच आहेत आपल्याकडे अभ्यासासाठी आणि आपण अजून काहीच केलेलं नाही आहे। तर त्याच्यासाठी कोणकोणते टॉपिक आपल्याला करायचे ते बघूयात आपण, म्हणजेच लवकर पासिंग आपली होईल। तर त्याच्यासाठी 28 मार्क जर पाडायचे असतील तर फक्त 2 युनिट करायचे आणि 2 युनिट करायच्या आणि तिसरा युनिट घ्यायचा आणि त्याच्यातलं पण 1 किंवा 2 क्वेश्चनचे प्रॅक्टिस करायची, म्हणजेच 28 मार्क फिक्स होतील। आणि जर 40 मार्क पाहिजेत असेल तर 3 युनिट पक्के करायचे आणि जो चौथा युनिट आहे त्याच्यातला 1 किंवा 2च टॉपिक करायचे, म्हणजेच 40च्या वर मार्क भेटून जातील आरामात। तर त्याच्यासाठी आपण जे आपले युनिट आहेत त्याच्यामधले आपण जे मेन टॉपिक आपल्याला करायचे आहेत ते बघून घेऊया। तर सगळ्यात पहिले युनिट 3 म्हणजेच स्टॅटिस्टिक। तर स्टॅटिस्टिकमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे, त्यामध्ये सगळ्यात पहिला टॉपिक येतो आपला सेंट्रल मुवमेंट्स। तर त्याच्यामध्ये क्वेश्चन्समध्ये आपल्याला रॉ किंवा पॉईंट्स दिलेले असतात, त्याच्यावरून आपल्याला सेंट्रल मुवमेंट्स किंवा अबाउट मीन असं विचारलं जातं। तर सेंट्रल मुवमेंट्समध्ये असे क्वेश्चन विचारतात किंवा बीटा 1 किंवा बीटा 2 म्हणजेच स्क्यूनेस किंवा कर्टोसिस काढायला पण विचारतात। तर सेंट्रल मुवमेंट्सच्या याच्यामध्ये या 3 टाईपचे क्वेश्चन्स विचारतात। तर हे पण तुम्ही करू शकता। त्यानंतर रिग्रेशन पॉईंट येतो एक। रिग्रेशनमध्ये काय काय विचारतात आपल्याला, रिग्रेशन लाईन ऑफ एक्स ऑन वाय, त्याच्यानंतर रिग्रेशन लाईन ऑफ वाय ऑन एक्स, त्याच्यानंतर युजिंग रिग्रेशन इक्वेशन टू फाइंड, म्हणजे रिग्रेशन इक्वेशनचा यूज करून आपल्याला काय काय फाइंड करावं लागतं, तर मीन ऑफ एक्स, मीन ऑफ वाय, त्याच्यानंतर कोरिलेशन कोइफिशियंट आणि स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ एक्स किंवा वाय। तर रिग्रेशनमध्ये एवढे क्वेश्चन्स विचारले जातात। त्याच्यानंतर येतो कोरिलेशनचा पॉईंट। त्याच्यामध्ये पण 3 टाईप आहेत, आर युजिंग फॉर्म्युला, आर युजिंग आपल्याला समेशन्स दिलेले असतील काही, आणि आर फ्रॉम रिग्रेशन लाईन्स। तर असं कोरिलेशन आपल्याला फाइंड करावं लागतं। आणि त्याच्यानंतर चौथा पॉईंट आहे कर्व फिटिंग। तर याच्यामध्ये फिट स्ट्रेट लाईन y इज टू ax प्लस बी किंवा फिट पॅराबोला y इज टू a प्लस bx प्लस सी एक्सचा स्क्वेअर, असे हे 2 इक्वेशन दिलेले असतात आणि क्वेश्चनमध्ये आपल्याला कर्व फिट करण्यासाठी विचारतात। त्याच्यानंतर फिट एक्सपोनेन्शियल y इज टू ax पॉवर b असं एक विचारलं गेलेलं होतं। तर युनिट नंबर 3मध्ये जर तुम्हाला याच्यातून पण काही पॉईंट्स तुम्हाला जर करायचे नसतील तर आणि कोणते पॉईंट याच्यामधून करायचे ते पण सांगतो मी। तर युनिट 3मध्ये जो रिग्रेशन पॉईंट आहे त्याच्यामध्ये फक्त या पॉईंट्सवरचे 2 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा, पूर्ण एकदम फुल एक्झाम्पल सॉल्व करा, कारण रिग्रेशनवरती खूप वेळा क्वेश्चन विचारला गेलेला आहे आणि त्याचा जो सोल्युशनचा पॅटर्न जो आहे स्टेप्स वाईज तो पॅटर्न एकदम सेम आहे। म्हणून तुम्ही कमी इक्वेशन एक्झाम्पल जरी सॉल्व केले तरी तुम्हाला ज्या स्टेप्स असतील त्या माहीत असतील तर तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व करू शकता। त्याच्यानंतर कोरिलेशन जे आहे कोरिलेशन, त्याच्यामध्ये तुम्ही टेबलवरचे जे बेस क्वेश्चन असतात ते सॉल्व करा, म्हणजेच प्रॅक्टिस होईल तुमची आणि ते पण सोपं राहील। त्याच्यानंतर जे मुवमेंट्सचे फॉर्म्युले राहताना ते मीन वगैरे काढायचे ते फॉर्म्युले तुम्ही पाठ करून ठेवा, म्हणजे तिथं गेल्यावर तुम्ही फॉर्म्युले लिहू शकता आणि त्याच्यावर जे आपल्याला रॉ डेटा दिलेला असेल त्याच्यावरून आपण स्टेप वाईज सोल्युशन काढू शकतो। त्याच्यानंतर जे कर्व फिटिंग आहे, कर्व फिटिंगमध्ये तुम्ही हे 2च केलेले तरी चालतात, कारण एक्सपोनेन्शियलवर जास्त क्वेश्चन्स विचारले जात नाहीत। म्हणून स्ट्रेट लाईन किंवा पॅराबोला याचं एक एक्झाम्पल सॉल्व करून बघा तुम्ही, म्हणजेच तुम्हाला एकदा आयडिया आला की क्वेश्चन्स कसा सॉल्व करायचा, फक्त स्टेप्स लिहून घ्या तुम्ही आणि त्या स्टेप्स पाठ करून घ्या, म्हणजे तिथं गेल्यावर कोणता जरी क्वेश्चन आला तरी त्याच स्टेप आपल्याला फॉलो करायच्या आहेत तो क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी।
त्याच्यानंतर युनिट नंबर 4चं बघूया आपण मित्रांनो. तर चौथं युनिट आहे आपलं प्रोबॅबिलिटी अँड डिस्ट्रीब्युशन. तर याच्यामध्ये कोणकोणते टॉपिक आपल्याला करायला पाहिजेत किंवा कोणकोणते मस्ट करायला पाहिजेत म्हणजे येणारच आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिला टॉपिक येतो प्रोबॅबिलिटी बेसिक. म्हणजे प्रोबॅबिलिटी जर तुम्हाला करायचा असेल युनिट अटेम्प्ट तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रोबॅबिलिटीचे थोडे बेसिक्स शिकावे लागतील. तर याच्यामध्ये कंडिशनल बेसिक प्रोबॅबिलिटी असते ते शिकावं लागेल. त्याच्यानंतर प्रॉब्लेम्स विथ स्टुडंट वर्कर आणि मशीन्स. म्हणजे तुम्ही बुकमध्ये पाहिलं तर कंडिशनवरती प्रोबॅबिलिटीचे प्रॉब्लेम विचारतात. त्याच्यानंतर काही स्टुडंटवरती, काही वर्करवरती, मशीन्सवरती असे प्रॉब्लेम विचारलेले राहतात. तर ते तुम्ही सॉल्व करायचा किंवा एकदा रीड करून घेतलं तरी चालेल, म्हणजेच ध्यानात राहील तुम्हाला कसे प्रॉब्लेम येतात. त्याच्यानंतर कार्ड, कॉईन आणि बॉक्सेसचे क्वेश्चन्स पण विचारतात. तर मागच्या प्रिव्हियस इयरमध्ये कॉईन का कार्डवरती 2 वेळा का क्वेश्चन्स विचारले होते. तर हे पण तुम्ही बघून घ्या एकदा बुकमधून. त्याच्यानंतर बायस थेरमवरती एक क्वेश्चन फिक्स असतो म्हणजे हा कंपल्सरी करायला पाहिजेत. त्याच्यानंतर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनमध्ये आपल्याला मीन, व्हेरियन्स, डिफेक्टिव्ह आयटम्स हे काढायला सांगतात. तर हा पण महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर पॉयझन डिस्ट्रीब्युशन, याच्यामध्ये आपल्याला मीन लॅम्बडा गिवन असतो. तर त्याच्यानंतर ॲट लिस्ट एन, ॲट मोस्ट एन असे क्वेश्चन्स विचारतात. त्याच्यानंतर चौथा टॉपिक आहे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. याच्यामध्ये झेडच्याबद्दल विचारतात. त्याच्यानंतर एरिया व्हॅल्यूज गिवन असतात. त्याच्यानंतर फाइंड प्रोबॅबिलिटी बिटवीन रेंजेस. तर याच्यावर पण क्वेश्चन विचारलेले आहेत. त्याच्यानंतर 5वा टॉपिक आहे ची स्क्वेअर टेस्ट. याच्यावरती टेस्ट युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन, तर याच्यावर पण क्वेश्चन विचारतात. त्याच्यानंतर हे झालं युनिट 4चं. तर याच्यामध्ये पण तुम्हाला जे मेन टॉपिक करायचे आहेत त्याच्यावर फोकस पाहिलं तर बायस थेरम आहे, त्याचे तुम्ही 2 किंवा 3 एक्झाम्पल सॉल्व करून बघा, स्वतःवरून होऊन जाईल ते. त्याच्यानंतर बायनॉमियल थेरम जो डिस्ट्रीब्युशन जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मीन आणि व्हॅरियन्स याच्यावर लक्ष द्यायचं आहे, कसे फाइंड करायचे ते. याचे पण 2-3 एक्झाम्पल तुम्ही करून बघा, होऊन जाईल. त्याच्यानंतर पॉयझन डिस्ट्रीब्युशनमध्ये तुम्हाला मीन कसा काढायचा आणि ॲट लिस्ट एनचे प्रॉब्लेम तुम्हाला बघायचे आहेत. तर ॲट लिस्ट एनचे प्रॉब्लेम खूप वेळा विचारले गेलेले आहेत, मी बघितले क्वेश्चन पेपर. तर आणि त्याच्यानंतर नॉर्मल डिस्ट्रीब्युशनमध्ये झेड टेबल युसेजचं एक्झाम्पल बघायचं आहे तुम्हाला. तर नॉर्मलमध्ये त्याचे एक्झाम्पल बघा 2 किंवा 3. आणि ची स्क्वेअर टेस्टमध्ये तुम्हाला टेस्ट युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन याच्यावरचे 2 किंवा 3 एक्झाम्पल बघायचे. तर असं जर तुम्ही 2 किंवा 3 एक्झाम्पल बघायचे आणि सॉल्व करून पाहायचे. सॉल्व नसतील होत तर स्वतः लिहून तरी समजून जाईल. आणि त्याच्यानंतर त्याच्या स्टेप्स लक्षात ठेवा प्रत्येक पॉईंटच्या, की बायस थेरम आहे, आता बायस थेरम सॉल्व करायचा आहे तर त्याचे 2 एक्झाम्पल पहा, 2 एक्झाम्पल सॉल्व करा, ते लिहून बघा. त्याच्या सॉल्व करायच्या स्टेप्स काय काय आहेत ते बघा, स्टेप्स लिहून घ्या आणि स्टेप्स लक्षात ठेवा. म्हणजे पेपरमध्ये गेल्यावर कोणता पण क्वेश्चन आला ना, तुम्ही स्टेप्स लिहा तिथे. स्टेप्स लिहिणे स्टेप्सचे मार्क मिळतात. आता त्याच्यानंतर आपण युनिट नंबर 5चं बघू काय इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो 5वं युनिट आहे न्यूमेरिकल मेथड्स. तर याच्यामध्ये 2 मेन टॉपिक आहेत, ते आहेत फाइंडिंग रूट्स आणि लिनियर सिस्टीम. तर याच्यामध्ये पण खूप मेन पॉईंट आहेत, ते बघूया आपण, जे करायलाच पाहिजेत आपण. त्याच्यामध्ये आहे पहिला बायसेक्शनमध्ये इंटरवल किंवा इटरेशन्स याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. त्याच्यानंतर हे न्यूटन रॅप्सन मेथड, याच्यामध्ये 4 डेसिमलपर्यंत आपल्याला सोल्युशन काढायचं राहतं. आणि त्याच्यानंतर हे सेकंड मेथड, ही पण मेथड महत्त्वाची आहे. तर त्याच्यानंतर रेग्युलर फॉल्सी, तर याच्यामध्ये 5 इटरेशनपर्यंत आपल्याला सोल्युशन काढणं लागतं. तर हे झालं फाइंडिंग रूट्समध्ये. त्याच्यानंतर लिनियर सिस्टीममध्ये गॉस एलिमिनेशन मेथड ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर गॉस सेडल मेथड, 3 व्हेरिएबलसाठी आणि 3 ते 5 इटरेशन काढावं लागतात. तर गॉस सेडल मेथड आणि जाकोबी मेथड पण कमी विचारतात. तर याच्यामधून आपल्याला बायसेक्शन, न्यूटन, सेकंड मेथड हे खूप महत्त्वाचे आहेत, याच्यावरती फोकस करायचा आहे. आणि त्याच्यानंतर आहे आपलं गॉस एलिमिनेशन आणि गॉस सेडल. तर जाकोबीवरती खूप कमी क्वेश्चन विचारतात, ते नाही केलं तरी चालेल. तर मग जे आपलं न्यूटन रॅप्सन मेथड आहे त्याच्यावर एक क्वेश्चन फिक्स येतो म्हणजे येतोच, तर ते आपल्याला सगळ्यात आधी करायचे आहे. त्याच्यानंतर याचा जे 1, 2, 3, 4, 5 आहेत, 5वरती तुम्ही 2-2 क्वेश्चनचे एक्झाम्पल जरी सॉल्व करून बघितले तर खूप जास्त होऊन जाईल आणि हे युनिट तुमचं कवर होऊन जाईल. म्हणजे ज्या पण मित्रांना किंवा जे पण असतील त्यांना जर फक्त पास व्हायचं जर असेल या पेपरमध्ये तर त्यांनी युनिट नंबर
3 आणि युनिट नंबर 5 म्हणजेच हा न्यूमेरिकल मेथडचा, तर या 2 युनिटवरच जास्त फोकस करायचा आहे. तर हे 2 युनिट खूप इझी आहेत M3मध्ये. त्याच्यानंतर तुम्ही चौथा किंवा 6वा युनिटवर जाऊ शकता. तर पासिंगवाल्यांनी फक्त युनिट नंबर 3 आणि युनिट नंबर 5वर फोकस करायचा आहे. युनिट नंबर 5मध्ये पण फक्त 1, 2, 3, 4 आणि 5 हे 5 मेथड करायचे आहेत, 5 क्वेश्चन्स. तर 6वं युनिट आहे आपलं इंटरपोलेशन, न्यूमेरिकल इंटिग्रेशन, ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. तसं पाहिलं तर न्यूमेरिकल मेथड्स बोलतात त्याला. तर याच्यामध्ये 3 मेन टॉपिक आहे आपले, इंटरपोलेशन, न्यूमेरिकल इंटिग्रेशन आणि डिफरन्शियल इक्वेशन्स. तर याच्यामध्ये हे जे 6th युनिट आहे ना, हे थोडं अवघडच आहे. तर याला तुम्ही लास्टला ठेवू शकता आणि त्याच्या पहिले 3, 5, त्याच्यानंतर 4 आणि मग 6वर या. तर इंटरपोलेशनमध्ये 3 पॉईंट आहेत, न्यूटन फॉरवर्ड, न्यूटन बॅकवर्ड आणि लॅग्रेंजेस. तर लॅग्रेंजेस तुम्ही नाही केलं तरी चालेल, न्यूटन फॉरवर्ड आणि न्यूटन बॅकवर्डच करून घ्या. याचे 2-2 प्रॉब्लेम जरी सॉल्व केले तुम्ही तर खूप जास्त होईल. त्याच्यानंतर स्टेप्स लक्षात ठेवा त्याच्या पण कशा करतात ते. लॅग्रेंजेस नाही केलं तरी चालेल, त्याच्यावर जास्त क्वेश्चन्स विचारले नाही. त्याच्यानंतर न्यूमेरिकल इंटिग्रेशनमध्ये सगळ्यात जास्त विचारणारे आहेत सिम्पसन्स 1/3 रूल आणि सिम्पसन्स 3/8 रूल. तर याच्यावर जास्तीत जास्त क्वेश्चन्स विचारतात. याच्यामध्ये पण तुम्हाला जर करायचं असेल तर 1/3 रूलवर जास्त फोकस करा, याच्यावर जास्त क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. मी मागचे क्वेश्चन पेपर बघितलेले. त्याच्यानंतर तिसरा टॉपिक आहे डिफरन्शियल इक्वेशन. याच्यामध्ये सगळ्यात जास्त युलर्स मेथड, युलर्स मॉडिफाईड मेथड आणि रंजकुत्ता 4th ऑर्डर, हां असंच आहे, RK 4th ऑर्डर. याच्यावर एक फिक्स क्वेश्चन येतो म्हणजे येतोच. तर हे जे पण असेल ते याच्यावर एक क्वेश्चन फिक्स असतो, करून घ्या तुम्ही डिफरन्शियल इक्वेशन्समध्ये. तर याच्यामध्ये तुम्हाला जे फॉरवर्ड आणि न्यूटन बॅकवर्ड आहे याच्यावरती तुम्हाला 2-2 क्वेश्चन करायचे आहेत. त्याच्यानंतर जे न्यूमेरिकल इंटिग्रेशन आहे त्याच्यामध्ये 1/3 रूलचं तुम्हाला टेबलचं वरती जे डेटा असतो त्याचे क्वेश्चन बघायचे आहेत. त्याच्यानंतर युलर्स आणि युलर्स मॉडिफाईडमध्ये तुम्हाला 4 किंवा 5 स्टेप्ससाठी ती मेथड अप्लाय करायची आहे. त्याच्यानंतर RK जे आहे आपलं RK 4, त्याच्यामध्ये 1 किंवा 2 एक्झाम्पल सॉल्व करून पहा, हा क्वेश्चन फिक्स येतो. म्हणजे याचा पॅटर्न पण सेम आहे सॉल्व करायचा. तर मेथड लक्षात ठेवा आणि त्याच्या स्टेप्स लक्षात ठेवा. तुम्ही जेवढे पण एक्झाम्पल सॉल्व करून बघसाल त्याचे जे एक्झाम्पल आणि ज्याचा जो टॉपिक आहे त्याचे स्टेप्स एका ठिकाणी लिहून ठेवा शॉर्टमध्ये. म्हणजे तिथं तुम्हाला लक्षात करायला किंवा लिहायला सोपं जाईल. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन्स जरी आले नाही तिथे तरी तुम्ही स्टेप्स लिहून आले, जेवढा क्वेश्चन सॉल्व होईल तेवढा जरी लिहून आले तरी तुम्हाला अर्धे मार्क मिळतात, स्टेपला मार्क राहतात. तर घाबरायचं नाही आहे आणि अभ्यास चालू करा. तर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मला, आणि कोणता टॉपिक जर तुम्हाला पाहिजेत असेल तर त्याच्याबद्दल पण सांगा, आणि दुसऱ्या सब्जेक्टचं पण पाहिजेत असेल तर नक्की सांगा. त्याच्यानंतर तुम्हाला नोट्स, अपडेट आणि SPPU रिलेटेड जे पण कंटेंट असेल त्याच्याबद्दल पण तुम्हाला मिळेल. खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामचा ग्रुप असेल तो जॉईन करून घ्या. आणि त्याच्यानंतर परवा दिवशीचा M3चा पेपर नक्की द्या. अभ्यास करायचा ट्राय करा, म्हणजे ट्राय नाही, अभ्यास कराच. माझा एक मित्र पण आहे, तो पण अभ्यास करतो आहे. तर तुम्ही पण अभ्यास करा आणि चांगले मार्क घेऊन या आणि पास व्हा. आणि पेपर कसा गेला ते पण सांगा कमेंटमध्ये येऊन पेपर झाल्यानंतर. तर थँक्यू मित्रांनो, आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा व्हिडिओला.